मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातलं वातावरण आहे ते पूर्ण ढवळून निघालेलं आहे। मुंबईचा महापौर कोण होणार, मुंबईचा महापौर बसवण्यासाठी कोण कोणाची मदत घेणार, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील आहेत। आपण त्यांच्याशी अधिक बातचीत करून जाणून घेऊया। पाटील साहेब, एकंदरीत मुंबईच्या राजकारणाच्या निमित्ताने संपूर्ण राजकारण, राज्यातलं राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे। ही सगळी समीकरणं तुम्ही कशी बघताय? यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते आणि शेकडोच्या संख्येने समर्थक असताना मतपेटीत शून्य मतं पडणे याबद्दल महाराष्ट्रात वेगळ्या स्तरावर शंका व्यक्त करतायत। तरी देखील निकाल जाहीर झालेले आहेत आणि जाहीर झालेल्या निकालात बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर शिवसेनेलाही खाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे सर्व तिन्ही पक्ष आता मला वाटतं एका विचारावर एकत्रित येण्याच्या मनस्थितीत यायला लागलेले आहेत। एका अर्थाने तुम्ही शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत देताय। मुंबईचा महापौर निवडीची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भात शिवसेनेला जर मदत लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार का? मी बऱ्याच दिवसापासून याचा अनेक वेळा उच्चार केलेला आहे की शिवसेनेने धमक दाखवण्याची आता गरज आहे। आज जर ताठपणा आणि बाणेदारपणा त्यांनी दाखवला नाही तर पुढच्या काळात महाराष्ट्रात शिवसेनाही फारशी दिसेल असं मला वाटत नाही। आता शिवसेनेनं काही धाडस केलं तर आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशात काम करतंय आणि सर्व मार्गाचा प्रसार माध्यम असतील, जाहिरातबाजी असेल, फार मोठ्या प्रमाणात निवडणुकीत केलेले त्यांचे खर्च जर बघितले तर मी राजकारणात 30-40 वर्ष आहे, मला वाटत नाही की कुठल्या पक्षाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आपल्या उमेदवारांना उपलब्ध करून दिले असतील। एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भारतीय जनता पक्ष पैसे खर्च करत असेल, सर्वच म्हणजे एका दिवशी शिवजयंतीच्या महाराष्ट्रातले सर्व वर्तमानपत्र पहिले पान हे भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीचं होतं। ती मतं द्या म्हणून शिवजयंतीच्या नावाने मतं मागण्याची जाहिरात होती त्यांची। म्हणजे कोट्यावधी रुपये एका दिवशी खर्च करण्याची क्षमता जर भारतीय जनता पक्षात आली असेल तर भारतीय जनता पक्ष कोणत्या मार्गाने चाललेला आहे याचं स्पष्टीकरण जनतेला याच्यापेक्षा वेगळं देण्याची आवश्यकता नाही। पण दुसरीकडे आपण बघितलं की सामना असेल किंवा शिवसेनेचा प्रचार असेल, काँग्रेसवर फार जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुंबई महापौर पदाच्या ज्या निवडणुकीत आहेत, काँग्रेस शिवसेनेसोबत जाईल असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यात काही फारसा अर्थ राहिलेला नाही, राम राहिलेला नाही। आता उरलेले जे पक्ष आहेत त्या पक्षात सगळ्यात मोठी संख्या शिवसेनेची आहे मुंबई महानगरपालिकेत। त्यांना घाबरण्याचं कोणतेही कारण नाही। कोणाला बरोबर घ्यायचं, विचारांचे मतभेद जे पूर्वीपासून आहेत त्या मतभेदाच्या दऱ्या असल्यामुळं कोण कोणाला मत देणार, धोरणात्मक आणि तत्व ज्यांचं जे आहे हे जाहीर आहे। त्यामुळे शिवसेनेने घाबरण्याचं कारण नाही। काँग्रेस त्यांच्याबरोबर जात असेल तर काँग्रेसने एका अर्थी दगडापेक्षा वीट मऊ बरी अशी भूमिका घेतली जर असेल तर त्यात काँग्रेसची काय फार चूक आहे असं मला वाटत नाही। राष्ट्रवादीबद्दल काय सांग? राष्ट्रवादीचं धोरण माननीय शरद पवार साहेबांनी पूर्वी जाहीर केलेलं आहे। यापूर्वी अनेक वेळा त्यांनी त्याचा उच्चार केलेला आहे आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला रोखणं ही आमची पूर्वीपासून भूमिका आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रयत्न आम्ही करू। शरद पवारांचा उल्लेख केला म्हणून विचारतो, शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक पाहता राष्ट्रवादी कुठेतरी अस्वस्थ आहे असं एक चित्र निर्माण होत आहे। कारण का एकीकडे पवार म्हणतात की आम्ही भाजपला सोडून शिवसेनेला पाठिंबा देऊ किंवा काँग्रेससोबत दुसरीकडे आघाडी केली जाते जिल्हा परिषदांमध्ये, राष्ट्रवादी अस्वस्थ आहे का? नाही, राष्ट्रवादी अस्वस्थ होण्याचं काही कारण मला वाटत नाही। कारण पवार साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की सर्वच महाराष्ट्रभर
ही आघाडी व्हावी. पूर्वीपासून आमची ही भूमिका होती. धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी करायची ही शरद पवार साहेबांची भूमिका, राष्ट्रवादीची भूमिका अनेक वर्षापासून आहे. काँग्रेसनं मागच्या काळात मानलं नाही. आता इथून पुढे जर मानायला तयार असेल तरी अजूनही आम्ही आमच्या विचारापासून आणि आमच्या मुद्द्यापासून ढळलेलो नाही आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये समविचारी पक्ष एकत्रित येतील, विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतील आणि सत्ता स्थापन होत असेल त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आम्ही विचार करू. आगामी अधिवेशनात भाजप विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची जी प्रोसिजर आहे किंवा जी चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल? नेमका हा अविश्वास कसा ठराव मांडला जातो किंवा कसा येऊ शकतो आणि ह्याला कशी नेमकी प्रक्रिया होईल याबद्दलची? अविश्वासाचा ठराव सादर केल्यानंतर त्याला ठराविक मुदत असते, 14 दिवसात तो घ्यावा लागतो, अशी प्रोसिजर आहे ती. पण मुद्दा अविश्वास ठराव कधी दाखल होऊ शकतो किंवा करता येईल? ज्यावेळी शिवसेनेची मानसिकता पूर्ण झाली तर आमची सगळ्यांची भीती दाखवून भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा शिवसेना जर बसणार असेल तर मला वाटतं असं कोणतंही काम आम्ही करणार नाही. शिवसेनेने जर स्पष्ट भूमिका घेतली तरच या अविश्वास ठरावाला काही अर्थ आहे. आणि शिवसेना जर संदिग्ध भूमिका घेत असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भीती दाखवून भारतीय जनता पक्षाच्याकडून अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर शेवटी शिवसेनेची ती एका परीनं आत्महत्या होईल. आता एवढं फाटलेलं आहे, एकमेकाची अवकात काढण्यात आलेली आहे आणि अवकात सिद्ध करण्यासाठी टोकाचे आरोप झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या बद्दल दोघांनी एकमेकाला सर्टिफिकेट भ्रष्टाचारी आहोत म्हणून दिलेलं आहे. मला वाटतं की आता शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे शिवसेनेच्या मुंबईतल्या राजकारणाला हिताचं नाही, महाराष्ट्राच्याही नाही. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा योग्य निर्णय स्पष्टपणाने घेतला पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख जर इथं असते आज तर मला वाटतं की फार पूर्वी या सरकारला आणि नरेंद्र मोदींना त्यांची जागा बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिली असती. त्या नेत्यात धमक होती, मनात येईल ते वागण्याची आणि करण्याची पद्धत त्यांची एक वेगळी होती. आता त्याच पाऊल वाटेनं जायचं की नाही हा चॉईस उद्धवजींच्या समोर आहे. त्यांनी चॉईस करायचं आहे. काय वाटतं आगामी येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखी भूमिका घेतील असं वाटतंय तुम्हाला? सगळ्या शिवसैनिकांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून की तशी भूमिका त्यांनी घ्यावी. त्यांचा जो प्रयत्न मुंबई महानगरपालिका वाचवण्याचा भारतीय जनता पक्षाच्या आक्रमणापासून होता तो देखील प्रयत्न वाखाणण्यासारखा होता. मी त्याच्याबद्दल त्यांनी केलेले प्रयत्न मी दाद देईन आणि मुंबईमध्ये त्यांचं नेटवर्कही चांगलं आहे. मला वाटतं की त्यांचा शिवसैनिकांच्यावर विश्वास असेल तर त्याच्या विश्वासावर राहून त्यांनी आता भाजपशी फारकत घेण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा वापर करत शिवसेनेने प्रेशर टॅक्टिक्स वापरू नये. आता वेळ आलेली आहे शिवसैनिकांच्या मर्जीतला निर्णय घेण्याची. तेव्हा आगामी काळात आता काय नेमक्या घडामोडी होतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.